सलामीला दोन फलंदाज येत आहेत निंबवडे संघाकडून समाधान आणि विशाल. या अगोदरचीच जोडी कंटिन्यू केलेली आहे. या अगोदर आपण त्यांचा खेळ जरूर पाहिला. नाबाद खेळ केली होती दोघांनी. अगदी 100 पार संघाला नेऊन पोचवलं आणि आता चेस करण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानात उतरतायत. गोलंदाजीसाठी विचार केला तर आपण सुहास पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतील ते सुहास. अगदी विचार केला तर दोन्ही संघ अगदी पलाढ्य. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर समाधान आणि विशाल. स्पीड अप करा पुढे. पाऊस कधी येऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर सामना सुरू करा. तर पहिल्या चेंडूचा सामना करतील पॉवर प्लेच्या षटक घेऊन जातील ते सुहास आणि सामना करतील समाधान. इथे अगदी हळूवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता समाधान यांचा. तिथे बीट झाले आणि डॉट चेंडू. पॉवर प्लेचं षटक पाहिलं तर अगदी पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला गेलेला आहे सुहास यांच्या माध्यमातून. सामना करतील पुन्हा एकदा समाधान आणि ते उंच असा मारलेला फटका. चेंडू जातो वन बाउन्स चौकार. लॉंग ऑनची दिशा निवडली होती तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवर राहिले आणि एक टप्पा घेऊन चेंडू गेला सीमापार चौकार. अगदी सामना पाहिला तर हाय व्होल्टेज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे स्क्वेअरला खेळाडू जरूर तैनात आहेत. सुदर्शन ठिकेपर्यंत एक धाव जरूर मिळाली. आता स्ट्राईकवर असतील ते विशाल. पहिला चेंडू पेस करतील सुहासचा. सामना सोपा असणार नाही. अगदी एसके फायटर देखील फाईट देणार जरूर. पुढे सरसावून मारला फटका कवचच्या दिशेने. चेंडू जातोय सीमापार चौकार. घाणन प्रीमियर लीग चौकार. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळाले. कुठेतरी पॉवर प्लेचं षटक पाहिलं तर थोडंसं महागड. तर आता पुढील चेंडू सुहासचा विशाल यांच्यासाठी. आणि ते विकेट. बॅटची कडा घेऊन सरळ विकेट किपर बबलू यांच्या हातामध्ये तो चेंडू जाऊन थांबला आणि ते पहिला धक्का. या अगोदर चौकार जरूर देखील मारला होता. त्यानंतर गोलंदाजाचा कमबॅक विकेटच्या रूपाने. मी अगोदर बोललो होतो की सुहास अगदी मोठे खेळाडू आहेत. ते कमबॅक करणार आणि ते विकेटच्या रूपाने कमबॅक जरूर केलेला आहे. तर न्यू बॅटर आता मैदानात येतील ते ब्रह्मदेव. सामना पाहिलं तर रंगतदार स्थितीत. पुढील चेंडू सुहासचा ब्रह्मदेव यांच्यासाठी. इथे जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता. षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावसंख्या बनली गेली आहे. आता पुढील षटक कोण घेऊन येते ते पाहावं लागेल.
पॉवर प्लेचं षटक समाप्त 9 धावसंख्या बनली गेली आहे धावफलकावर. नवीन षटक घेऊन येत आहे ते वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे ते अभिजित. इथून पुढे प्रत्येक षटक महत्वाचं असणार दोन्ही संघासाठी. सामना करतील समाधान. आणि ते टायमिंग जरूर मिळालेलं नव्हतं. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क हवा तसा मिळालेला नव्हता आणि कोणतीही धाव मिळालेली नाहीये. हात खोलण्याचा जरूर चान्स होता, प्रॉपर टायमिंग झालं नाही आणि डॉट चेंडू. पुढील चेंडू अभिजितचा समाधान यांच्यासाठी. आणि ते पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिजन मध्ये मारलेला हा पटका. तिथे संदीप फेकी करतील. चांगल्या पद्धतीचे फेकी आपल्याला जर पाहायला मिळाले आणि एकच धाव. अगदी दूरवरून धावत आले आणि चांगलं तिथं क्षेत्ररक्षण आपल्याला संदीप कदम यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं. आता स्ट्रायकर असतील ब्रह्मदेव. आणि तो पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. तिथे कॅचचा प्रयत्न जरूर केला होता परंतु एक धाव मिळाली. आता सामना करतील समाधान. गोलंदाजीसाठी पाहिलं तर अभिजित. अगदी हाय व्होल्टेज मुकाबला फायनलचा. इथे अगदी स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला होता. फलंदाजाला तो हवा तसा मारता आलेला नाही आणि डॉट चेंडू पुन्हा एकदा. फटका जरूर जोरात मारण्याचा प्रयत्न होता परंतु हवा तसा ते टायमिंग मिळालेलं नाही. डॉट चेंडू. पुढील चेंडू अभिजितचा समाधान यांच्यासाठी. आणि ते पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होताना आपल्याला जरूर पाहायला मिळालेला नाही आणि डॉट चेंडू. पुढील चेंडू अभिजितचा समाधान यांच्यासाठी. इथे कव्हरच्या दिशेने मारण्याचा जरूर प्रयत्न होता. तिथे हळूवार पद्धतीने चेंडू जातोय. ठीक होईल तोपर्यंत एक धाव. 12 धावसंख्या झालेली आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर आणि हे षटक पाहिलं तर फक्त अवघ्या 3च धावा दिल्या गेलेल्या आहेत आणि तेही फायनल सामन्यात. अगदी प्रेशरची मॅच. तर गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं, संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत ते संदीप बापू एस के पॅटर संघाकडून आणि हे षटक देखील निर्णायक असणार. हे षटक कसं फेकलं जात आहे त्यावर बरंच काही पुढील अवलंबून असणार. आणि सामना करतील ते समाधान. आयकॉन खेळाडू समाधान निंबवडे संघाचे खेळाडू. आणि ते अलॉंग द कार्पेट मारलेला स्क्वेअरच्या दिशेने फटका. तिथे सुदर्शनचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी होईल तोपर्यंत एकच धाव. आता जर पाहिलं तर अगदी सामना रोमांचक स्थितीत. गोलंदाजी कसून पाहायला आता जरूर पाहायला मिळते आपल्याला. विचार केला तर मोठे फटके जरूर खेळू देत नाहीयेत गोलंदाज. सामना करतील ब्रह्मदेव. आणि पुन्हा एकदा स्कोअरच्या दिशेने मारला हा फटका. तिथे थोडासा मिसफिल्ड आणि 4 धावा. या अगोदरचा चेंडू चांगल्या पद्धतीनं अडवला होता आणि
त्यानंतर आता मात्र चूक झालेली आहे. थोडंसं प्रेशर घेतलेलं दिसतंय क्षेत्ररक्षकाने. अशा पद्धतीची आपण चूक करू शकत नाही. अगदी अंतिम मुकाबला ग्रँड फिनालेचा. पुढे समोर साव मारला फटका. चेंडू जातो. चेंडू सीमा पार चौकार. बघितलं तर बॅक टू बॅक दुसरा चौकार. चेंडू जरूर चांगला फेकला होता परंतु प्रयत्न देखील चांगले होते. दोन क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न करत होते परंतु चेंडू कुठेतरी दूर राहिला आणि डाऊन दी ग्राउंड असा चौकार मिळाला. पुढील चेंडू संदीपचा गोलंदाजी करतील. पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेने मारलेला फटका. तिथे डीप मिड विकेट वरून जरूर धावून आले अभिजित आणि विकेट. धाव बाद झाले. एकच धाव मिळालेला आहे परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते ब्रह्मदेव. तिथे धाव बाद. न्यू बॅटर धीरज आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. तर इथून पुढे कशी गोलंदाजी केली जाते ते पाहावं लागेल. विकेट जरूर मिळवली आहे परंतु धावा देखील रोखाव्या लागतील जर विजय मिळवायचा असेल तर एसके फायटर संघाला. तिथे पुन्हा पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे उंची गाठली आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक जरूर होते आणि चेंडू धरणीला दान. तिथे जीवन दान मिळालेलं आहे आणि 2 धावा देखील मिळाल्या. अशा पद्धतीची चूक तुम्ही करू शकत नाही. आणि ते गोलंदाज स्वतः क्षेत्ररक्षक बनवून कॅच तिथे पकडला आणि विकेट. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगला झेल टिपला. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहिली तर 24. झालेले आहेत म्हटलं. बारा चेंडू मध्ये 32 म्हणजे विचार केला तर 16 षटक. इथून पुढे कशी षटक फेकले जातील ते देखील पाहावं लागेल. निर्णायक षटक असणार इथून पुढचे सर्व. न्यू बॅटर जर आपण मैदानात पाहिले तर नवनाथ झुरे आणि वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक घेऊन येत आहेत ते अभिजित. सामना करतील समाधान. आणि तिथे मोठी विकेट गेली आहे. अगदी पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि या अगोदर आपण त्यांची खेळी जरूर पाहिली परंतु ते मात्र ते बाद झाले. मोठा धक्का. सलामीचे फलंदाज जरूर ते आले होते. त्यानंतर न्यू बॅटर मैदानात. पहिल्या चेंडूवर मोठा धक्का दिला. बॅट्समनचं नाव नाना. न्यू बॅटर नाना. तर पहिल्या चेंडूवर अगदी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता समाधानचा मात्र बाद झाले आणि
त्यांची जागा घेण्यासाठी आता नाना. पुढील चेंडू अभिजितचा नानासाठी. आणि ते पॉइंटच्या दिशेने मारला फटका. तिथे मयूर जरूर तैनात होते. फेकी होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. आतापर्यंत जर आपण 2 चेंडू पाहिले तर या षटकातील अगदी योग्य पद्धतीने टाकले गेलेले आहेत. पहिल्या चेंडूवर एक मोठा धक्का जरूर मिळाला, त्यानंतर एक धाव दिली. आता पुढील चेंडू घेऊन मार्गस्थ होतील ते अभिजित. सामना करतील नवनाथ. पहिला चेंडू पेस करतील. इथे जोरात मारलेला फटका स्क्वेअरच्या दिशेने आणि तिथे धावबाद झाले फलंदाज. एकच धाव मिळालेली आहे. पाहिलं तर कुठेतरी सामना दूर जाताना, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. न्यू बॅटर मैदानात येतील ते साहेबराव. न्यू बॅटर जर आपण मैदानात पाहिलं तर साहेबराव. निंबोडे संघाला जिंकायचं असेल तर त्यांच्यावर पूर्ण जबाबदारी असणार, परंतु समोर जर पाहिलं तर गोलंदाजी अगदी कसून फलंदाजाला कोणतेही मोठे फटके जरूर खेळू देत नाहीत. अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑन च्या दिशेने मारलेला हा फटका. तिथे बबलू यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली. तोपर्यंत एक धाव पूर्ण. आतापर्यंत जर या षटकाचा विचार केला तर चांगलं एकदम संघाच्या फायद्यासाठी हे षटक. कोणतेही मोठे फटके जरूर खेळू दिलेले नाहीत. सामना करतील नाना आणि ते जोरात मारण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र जरूर मिळालेली आहे लेग बायच्या रूपात. कुठेतरी सामना थोडासा फसल्यागत जरूर वाटतोय निंबोडे संघासाठी आणि एसके ची जरूर वरचढ आपल्याला पाहायला मिळते. इथे चेंडू जरूर उंच मारलेला आहे आणि तिथे चेंडू खाली जरूर क्षेत्ररक्षक उपस्थित होते स्क्वेअरला, परंतु तिथे जज करता आला नाही आणि एकूण 2 धावा मिळाल्या. षटक समाप्त. अठ्ठावीस धावसंख्या बनली गेलेली आहे. जिंकण्यासाठी देखील 6 चेंडूमध्ये 28च. आणि ते वाढ अतिरिक्त धावेमध्ये भर. विकेट. इथे विकेट मिळालेली आहे.
आणि न्यू बॅटर जर आपण पाहिलं तर ओम जर एसके फायटर संघ आपण जर विजय प्राप्त केला तर आपल्या संघ मालकाकडून आपल्याला हॉटेलला अगदी मस्त मेजवानी असणार आधीच त्यांनी बंदोबस्त केलेला आहे आणि तो पुन्हा डॉट सामन्यात कोणाचा थाट पाहावं लागेल वाट अगदी जोरात चाललाय झिंगाट आणि ते पॉईंटच्या डोक्यावर मारला फटका तिथे चेडू वाऱ्याने सरळ थर्ड पॅन दिशेला गेला म्हणजे बघा वाऱ्याचं देखील किती सहकार्य होतंय आणि चौकार उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील कितीला किती पाहिजे 3ला पुन्हा एकदा रोम बनवून मारण्याचा प्रयत्न फलंदाज धावत आहेत का नाही ठीक आहे मग एक धाव घ्या अगदी डाऊन दी ग्राउंड मारला तिथे क्षेत्ररक्षक विराट जरूर तैनात आणि ठीक होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण जवळजवळ एसके फायटरने विजय प्राप्त केलेला आहे गोलंदाज अगदी खुश आहेत जेवण पण आहे त्यांना आणि पळत गेलेले आहेत पहिल्या पर्वाचे पहिले मानकरी ठरले ते एसके फायटर संघ आपण जर विचार केला तर छत्रपती चषक यामध्ये देखील त्यांनी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आणि आता सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लीग 2025 पर्व पहिले इथे सुद्धा पहिलाच मान पटकावला जल्लोष करताना संघ दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन तर फायनल मध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली सामनावीर ठरले ते खेळाडू अभिजित नलवडे विचार केला तर त्यांनी 13 धावा आणि 2 विकेट